अब दर्द भी घुटने टेकेगा। आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार। अर्थसंकल्पातून कोणत्या घोषणा होणार याकडे राज्याचं लक्ष। राज्य मंत्रिमंडळाची बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। अर्थसंकल्पासंदर्भात होणार चर्चा। राज्यामध्ये 48 लाख कुणबी नोंदणी पत्र, 12 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालं। मुंबईमध्ये झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील 8 पैकी 7 गुन्हे मागे, तर 161 गुन्ह्यांपैकी केवळ 71 गुन्हे मागे घेणं प्रलंबित। कोकणातील आंबा काजू उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींची मागणी। अन्यथा 12 मार्चला मोर्चा काढण्याचाही दिला इशारा। शौचालयाच्या बाजूच्या जागेवर खाद्य विक्री। भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे आक्रमक, फेरीवाल्याला दिला पोलिसांच्या ताब्यात। ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाने केली कारवाई। रत्नागिरीच्या कंबोडियाच्या धर्तीवरती कोकणामध्ये काजू प्रक्रिया उद्योग उभारणार। सह्याद्री अतिथीगृहात राज्य काजू परिषद बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय। काजू लागवड क्षेत्रात वाढवून 5000 मेट्रिक टनाची गोदामं सुद्धा बांधणार। राज्यातील सुमारे 50 बिबटे गुजरातच्या वनतळाला पाठवले जाणार। वन विभागाच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। वनमंत्री गणेश नाईक आणि वनतळामध्ये व्यवस्थापनामध्ये झाला करार। पत्नीनं पतीच्या मदतीनं प्रियकराला संपवलं। लग्नानंतर त्रास देत असल्याच्या कारणामुळे केली चाकून सपासप वार करत प्रियकराची हत्या। हत्येच्या घटनेनं नागपूर हादरलं। त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकाला मारहाण प्रकरणी त्र्यंबकेश्वर मंदिरातील 2 सुरक्षा रक्षकांचे निलंबन। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईला वेग। स्त्रीबीज तस्करी प्रकरणी नवनवीन खुलासे समोर। स्त्रीबीज विक्रीसाठी 100हून अधिक बनावट आधार कार्ड बनवले। 7वा आरोपी इलेक्ट्रिशियन सतीश चौधरी नाशिकमधून अटकेत। नाशिकचे 339 नागरिक आखाती देशांमध्ये अडकले। जिल्हा प्रशासनाचा राज्य केंद्राकडे पाठपुरावा सुरू। मालेगावचे 178, नाशिकच्या 72 जणांचा समावेश। नागरिकांना सुरक्षितरित्या भारतामध्ये परत आणण्यासाठीचा प्रयत्न। इराणचा बहरीनच्या सर्वात मोठ्या रिफायनरीवर हल्ला। स्फोटामुळे आगीचा फटका। स्फोटामुळे धुराचे लोट। इराणच्या हल्ल्यामुळे जागतिक तेल बाजारामध्ये मोठी खळबळ। ओमान, तुर्की, सायप्रसवर आम्ही हल्ले केले नाहीत। इराण सरकारच्या दाव्यानं खळबळ। हिंद महासागरामध्ये इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला। भारतातून नौदल सराव आटपून परतत असताना केला हल्ला। युद्धनौकेतील सैनिकांना वाचवण्यासाठी भारतीय नौदलाचा पुढाकार। अमेरिकेकडून भारतीय तेल कंपन्यांना मोठा दिलासा। महिनाभर रशियाकडून तेल आयात करता येणार। अमेरिकेच्या निर्णयामुळे भारताला आता तेल तुटवड्याची चिंता नाही। कामिनींच्या मृत्यूनंतर जम्मू काश्मीरमध्ये अजूनही तणाव। शाळा कॉलेजेसना सुट्टी, सर्व परीक्षा रद्द, इंटरनेट सेवा देखील बंद करण्याचा जम्मू काश्मीरचा निर्णय। जळगावातील सर्व शाळा 9 तारखेपासून सकाळी भरणार। उन्हाच्या तडाख्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांचा निर्णय। शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांचे सर्व शाळांना आदेश। नागपूरसह विदर्भामध्ये सूर्य ओकतोय आग। मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये जिल्ह्यातील पारा 35 पार। नागपूरचे ड्राय बल्ब तापमान 37.2 अंश सेल्सिअसवर। तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव डोंबिवलीमध्ये साजरा। फटाक्यांच्या आतिषबाजी आणि शिवकालीन खेळ आणि घोषणांनी परिसर दुमदुमला।